Welcome to my YouTube channel Avinash for EMRS. Today we are going to study textbook in English for class 11 Hornbill. Chapter number 2, We Are Not Afraid to Die If We Can All Be Together by Gordon Cook and Alan East. And today we are going to study the second part of this chapter. Let's start. By morning on January 3, the pump had the water level sufficiently under control for us to take 2 hour rest in rotation. आणि मग जानेवारी 3ला सकाळी आम्ही मोठ्या प्रमाणात पंपच्या साहाय्याने पाणी बाहेर काढू शकलो. त्याच्यामुळे आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो. आणि त्याच्यानंतर आम्ही एकाआड एक असं काही जे डेकवरती लोक होते, जहाजावरती लोक होती, ते 2 तास काही जण आराम करायचे आणि मग बाकीचे जण पाणी काढायचे. बट वी स्टील हॅड ट्रिमेंडस लीक समवेअर बिलो द वॉटर लाईन अँड ऑन चेकिंग आय फाउंड दॅट नियरली ऑल द बोट्स मेन रिप फ्रेम वेअर स्मॅश डाऊन टू द नील. आणि मग काय झालं की खूप मोठं लिकेज जे आहे ते त्या जहाजाला झालं होतं. पाण्याच्या खाली जे जहाज असतं त्याला वॉटर लाईन असं म्हणतात. वॉटर लाईनच्या खाली म्हणजे पाण्याची जी पातळी असते त्याच्या खाली जे जहाज राहतं तिथं मोठ्या प्रमाणात डॅमेज हे जहाजाला झालं होतं. आणि मला असं वाटलं की त्याची जी काही मेन रीप जी आहे, मेन जो पार्ट आहे त्याला एक तडाखा या वाऱ्यामुळे बसलेला आहे. कील इज अ स्टील स्ट्रक्चर अलॉंग द बेस ॲट द शिप. शिपचा जो बेस असतो, खालचा जो भाग आहे त्याचा जो स्ट्रक्चर आहे त्याला कील असं म्हणतात. आणि त्या स्टीलचा स्ट्रक्चर असतो त्यालाही धक्का बसलेला आहे या वादळामुळे, या लाटेमुळं. देर वॉज नथिंग होल्डिंग अप अ होल सेक्शन ऑफ द स्टार्टबोर्ड हल एक्सेप्ट अ फ्यू कबर्ड पार्टिशन्स. हल म्हणजे फ्रेमवर्क. आणि असं म्हटलं जायचं त्या जहाजावरती, ज्या जहाजावरती वेगवेगळे सेक्शन्स होते, स्टारबोर्ड होते, साईडचा जो भाग होता जहाजाचा, त्याला बरेचसं ज्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती या वादळाच्या तडाख्याचा जो बसला होता त्याचा परिणाम हा झालेला होता. वी हॅड सर्वाइव्ड 15 hours सिन्स द वेव्ह हीट बट वेव्हवर्कर वुडंट होल्ड टुगेदर लॉंग इनफ फॉर अस टू रीच ऑस्ट्रेलिया. आता वादळात आल्यापासून, लाट जहाजाला धडकल्यापासून जवळपास 15 तास उलटून गेली होती. परंतु आता ऑस्ट्रेलियापर्यंत जाण्यासाठी ही जी बोट आहे ती सफिशियंट नव्हती किंवा ती पुरेशी आता ऑस्ट्रेलियापर्यंत जाण्यासाठी ती बोटीची अवस्था तशी राहिलेली नाही आहे. आय चेक्ड आवर चार्ट अँड कॅल्क्युलेटेड दॅट देअर वेअर 2 स्मॉल आयलँड अ फ्यू 100 किलोमीटर टू द ईस्ट. आणि मग मी सगळे चार्ट्स काढले आणि चार्टवर किती केलं की पाहिलं की 2 असे आयलँड आहेत, बंदर आहेत, बेटं आहेत. तिथे आपले काही 100 मीटरच्या अंतरावरती ते पूर्वेकडे आहेत. वन ऑफ देम, आयल एम्स्टरडॅम, वॉज अ फ्रेंच सायंटिफिक बेस. आर ओनली होप वॉज टू रीच दीज पिनपिक इन द वॉस्ट ओशन. आणि पूर्वेकडे एक त्याच्यापैकी एक जो आयल होता, आयल आम्स्टरडॅम हे एक बेट होतं जिथे फ्रान्सचं कंट्रोल होतं. आणि तिथे सायंटिफिक त्यांचा एक बेस त्यांनी तयार केला होता. म्हणजे सायंटिफिक रिसर्च वगैरे जे चालतात तिथे ते बेटमध्ये काम चालायचं त्या ॲम्स्टरडॅमवर. आणि मग आम्ही असं ठरवलं आहे की त्या या मोठ्या समुद्रामध्ये, पिनप्रिक इन द वॉस्ट ओशन म्हणजे काय, प्रिक कॉज्ड बाय पिन, ज्याला आपण म्हणूया आपण टाचणी असते किंवा सुई असते, आपण जसं बॉडीला टोचतो आणि थोडंसं रक्त येतं. बॉडी तर खूप मोठी आहे म्हणून एवढा मोठा वॉस्ट ओशन आहे आणि त्याच्यावर एवढंसं छोटंसं बेट आहे असा त्याचा अर्थ आहे. बट अनलेस द विंड अँड सी अबेटेड वी कुड होइस्ट सेल. आर चान्सेस वुड बी स्लिम. Indeed, the great wave had put our auxiliary engine out of action. आता काय झालेलं आहे की अबेटेड हा एक वर्ड आहे. अबेटेड मीन्स टू बिकम लेस इंटेन्स, तीव्रता कमी असणे. या पद्धतीने आमचं जे काही सेल होतं, जो पडदा होता, तो पडदाही व्यवस्थित काम करत नव्हता. तिची अवस्था एकदम
जसं म्हणूया वादळामुळे, या लाटेमुळे ते एकदम तुटलेलं होतं. आणि म्हणून तिथपर्यंत जाणंही आम्हाला त्या आयल ॲम्स्टरडॅमपर्यंत जाण्यालाही आम्हाला शक्यता थोडीशी कमी वाटत होती. आणि दुसरं जे ऑक्झिलरी म्हणजे सेकंडरी इंजिन असतं बोटमध्ये, त्यानेही काम करायचं आता बंद केलेलं आहे. ऑन जानेवारी 4, after 36 hours continued pumping, we reached the last few centimeter of water. आणि मग जानेवारी 4ला 36 तास झाल्यानंतर लाट येऊन आम्ही आता पंप करून पाणी काढून आता फक्त काही सेंटीमीटर पाणी ही बोटमध्ये राहिलं होतं. नाव वी हॅड ओनली टू कीप पेस विथ द वॉटर स्टील कमिंग इन. परंतु तरीही पाणी हे आतमध्ये येतच होतं. वी कुड नॉट सेट एनी सेल ऑन द मेन मास्ट. परंतु आम्ही जे मास्ट होतं, जे काही पोल असतो ना बोटला, त्याला आम्ही कापड किंवा त्याचा कापडाचा जो पडदा आहे तोही लावू शकलो नाही, सेट करू शकलो नाही. प्रेशर ऑन द रिगिंग वूड सिम्पली पुल द डॅमेज सेक्शन ऑफ हल अपार्ट. तर रॅगिंग म्हणजे काय? रोप अँड वायर. त्याच्यानंतर हल एक शब्द आहे. हल म्हणजे फ्रेमवर्क ऑफ व्हिसल. म्हणजे जे जहाजावरचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर एवढं डॅमेज झालं होतं आणि त्याच्यामुळे जो त्या रोप किंवा तो वायरला प्रेशर खूप आलेला होता. जे जे रोप आहे, पोलपासून बांधलेला जहाजाला जो काही रोप होता, त्याच्या प्रेशरमुळे मोठ्या प्रमाणात जे काही स्ट्रक्चर आहे जहाजाचं ते डॅमेज झालेलं होतं. त्याचं नुकसान त्या पोहोचलेलं होतं. सो वी होइस्टेड स्टॉर्म जीप अँड हेडेड फॉर where I could the two island where. Mary found some corn beef and cracker biscuit and we ate our first meal in the almost 2 days. आणि मग आम्ही काय केलेलं आहे, आमचं जे काही स्टॉर्म जीप्स आहे म्हणजे जो पोल आहे तो पोल आम्ही उभा केला आणि नंतर आम्ही त्या 2 आयलंडकडे जाण्यासाठी रवाना झालो. त्यानंतर मेरीने आमच्यासाठी कॉर्न बीफ म्हणजे जे काही ज्याला आपण म्हणूया मटन आहे किंवा मग बिस्किट आहेत ते आमच्यासाठी आणले आणि 2 दिवसातून आम्ही पहिल्यांदा ते जेवण हे केलेलं आहे. बट आर रिस्पाईट वॉज शॉर्ट लिव्ड. आता रिस्पाईट म्हणजे काय? रिलीफ. तर रिलीफ जो होता ही जी काही आम्हाला म्हणूया आम्हासाठी जो आराम मिळाला होता 2 दिवसानंतर, तो अतिशय थोड्या काळ टिकला. At 4 p.m., black cloud began building up behind us. With the wind was back to 40 knots, and the seas were getting higher. आणि परंतु हा जो आम्हाला रिलीफ मिळाला, जी शांती मिळाली ती थोड्याच वेळ टिकली, कारण 4 वाजता पुन्हा एकदा आकाशामध्ये काळे ढग आलेले आहेत. त्याचबरोबर जे वारं आहे ते वारं सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात 40 नॉट एवढ्या प्रति तास वेगाने वारं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून समुद्राची जी भरती ओहोटी प्रक्रिया आहे, लाटा येणं, ती सुरू झाल्या पुन्हा. सो द वेदर कंटिन्यूड टू deteriorate throughout the night and that by dawn on January 5 our situation was again desperate. Deteriorated म्हणजे वर्स. आमची जी काही हवामान आहे ते खराब होत गेलं त्या रात्री. आणि 5 तारखेला जानेवारीच्या सकाळी आमची जी काही परिस्थिती आहे ती आणखीन आम्ही निराशेमध्ये गेलेलो आहे. परिस्थिती किंवा वातावरणामध्ये हवामानामध्ये काहीही खास बदल झालेला नाही आहे. खूप खराब हवामान हे होत गेलं. When I went in comfort, the children, John asked, Daddy, are we going to die? I tried to assure him that we could make it. But Daddy, he went on, we aren't afraid of dying if we can all be together. You and Mommy, Sue and I. आता पहा, ज्यावेळेस मी मुलांच्या कॅबिनमध्ये गेला, तिथे रायटर म्हणतात, त्यावेळेस माझा जो मुलगा होता जॉनने मला विचारलं, आपण सगळे मरणार आहोत का? एवढ्या प्रमाणात हवामान बिघडलेलं आहे, बोट पण खराब झालेली आहे. परंतु मी माझ्या मुलांना खात्री देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा माझा मुलगा माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, जर आपण एकत्र राहिलोत, एकत्र जर काम केलं तर आपण मरणार नाही. तुम्ही, मी, मम्मी,
सू आणि मी. I could find no word with which to respond, but I left the children's cabin determined to fight the sea with everything I had. आता माझ्याकडे शब्द नव्हते अक्षरशः माझ्या मुलाला मी काय प्रतिक्रिया द्यावी. परंतु मी चिल्ड्रनच्या कॅबिनमधून त्या रूममधून बाहेर निघाल्यानंतर प्रचंड आत्मविश्वास माझ्यामध्ये आला, की ह्या समुद्रावरती जे काही संकटं निर्माण होतील त्याच्याबरोबर जेवढ्या माझ्या परीने मी त्याच्याविरुद्ध त्या संघर्षाविरुद्ध लढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. टू प्रोटेक्ट द वीकेंड starboard side, I decided to have two with the undamaged port hull facing the oncoming wave, using an improvised sea anchor of heavy nylon rope and two 22-liter plastic barrel of paraffin. आता हा स्टारबोर्ड जो आहे, स्टारबोर्ड म्हणजे आपण काय पाहिलं होतं की रेज ऑर लिफ्ट विथ एफर्ट आपण म्हणूया. साईडबोर्डचा जो भाग होता तो जो खराब झालेला होता आणि जो मोठ्या प्रमाणात ज्या जहाजावरचा काही जो भाग सुरक्षित होता, ज्याला आपण म्हणूया डॅमेज झालेला नव्हता. आणि वेव येण्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, एक दुसरा जो अँकर आहे, अँकर म्हणजे काय, एक लोखंडी आपण म्हणूया धनुष्यबाणाकार असतो आणि ते समुद्राच्या तळामध्ये गाडलं की आपलं जे काही जहाज जे आहे ते जास्त आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं. आणि म्हणून तो जो अँकर आहे, जो नायलन रोपला मी बांधला, जवळपास 22 लिटरचे जे प्लॅस्टिक बॅरल आहेत, ज्याला आपण ड्रम म्हणूया, बॅरल ऑफ पॅराफिन, त्याचाही मी उपयोग केलेला आहे, जेणेकरून जहाजावर मला चांगल्या पद्धतीने नियंत्रण घेता येईल. That evening, Mary and I sat together holding hand. As the motion of the ship brought more and more water through the broken plank, we both felt end was very near. आणि त्या संध्याकाळी ज्यावेळेस मेरी आणि मी संध्याकाळी बसलो होतो, आमच्या हातामध्ये हात होते आणि जहाज मोठ्या प्रमाणात हालत होतं आणि आम्हाला त्या जे काही आमचं जहाज होतं ते तुटलेलं होतं, भरपूर प्रमाणात डॅमेज झालेलं होतं आणि आम्हाला कळून चुकलं होतं की आमचा आता एंड जो आहे तो जवळ आलेला आहे. बट द वेव वॉकर रोड आउट ऑफ द स्टॉर्म अँड बाय द मॉर्निंग January 6 विथ द विंड इझिंग. परंतु या स्टॉर्ममधून आमचं जहाज जे आहे ते पुढे निघालेलं आहे आणि 6 जानेवारीला आम्ही अतिशय म्हणूया वारा जो आहे इझिंग म्हणजे कमी झालेला आहे, विंड वाराचा जो प्रवाह आहे तो कमी झाला. आय ट्राईड टू गेट रीडिंग ऑन द सेक्स्टंट. आणि मग मी रीडिंग घेण्याचा प्रयत्न केला. आता सेक्स्टंट काय आहे? सेक्स्टंट अँड इन्स्ट्रुमेंट विथ द ग्रॅज्युएटेड आर ऑफ द 60 degrees फॉर द टेकिंग अल्टिट्यूड नेव्हिगेशन. मी माझ्या पोझिशनचा, सेक्स्टंट म्हणजे आपलं जे काही पोझिशन आहे, समुद्रामध्ये आपली स्थिती कोणती आहे याचा जो अंदाज घेतो डिग्रीज वगैरे पाहून, बरोबर आहे, तर त्याच्यावरती मी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, रीड करण्याचा प्रयत्न केला. बॅक इन द चार्ट रूम आय वर्क ऑन द विंड स्पीड. आणि चार्ट रूममध्ये मी परत आलो आणि वाऱ्याचा स्पीड चेक केला. चेंज ऑफ कोर्स, ड्रिफ्ट अँड करंट इन ॲन एफर्ट टू कॅल्क्युलेट आवर पोझिशन. आणि रस्त्यामधले जे काही रस्त्यामधले जे काही बदल आहेत किंवा समुद्रामध्ये प्रवास करताना जे बदल आहेत त्याचा मी एक अंदाज घेतला. द बेस्ट आय कुड डिटरमाइन वॉज दॅट वी वेर समवेअर इन 1,50,000 किलोमीटर ऑफ ओशन लुकिंग फॉर 65 किलोमीटर वाईड आयलँड. आणि मी खूपच माझ्यामध्ये एक म्हणूया एक आत्मविश्वास निर्माण झाला की आम्हाला 1,50,000 किलोमीटरचा जो एवढा विशाल असा समुद्र आहे आणि आम्हाला किती जागा पाहिजे होती आयलँडमध्ये? 65 किलोमीटर जो रुंद वाईड असा आयलँड आम्हाला पाहिजे होता की जेणेकरून आम्ही तिथे जाऊ शकू आणि आमचे जी जहाजाची दुरुस्ती आम्ही करू शकू. While I was thinking, Sue moving painfully joined me. The left side of her head was now swollen, and her blackened eyes narrowed to slit. She gave me a card she had made.
आणि स्लिट म्हणजे काय, तिला अतिशय मी सूविषयी विचार करत होतो. तिच्या ती आम्हाला जॉईन झाली. तिच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखम झाली होती. जिला सू झाली होती. डोळ्याच्या खाली एक थोडंसं काळं झालेलं होतं. डोळ्याला सू झाली होती. त्यामुळे थोडं-थोडं तिला दिसत होतं आणि तिने मला एक कार्ड दिलं. ऑन द फ्रंट शी हॅड ड्रॉन कॅरिकेचर ऑफ मेरी अँड मी विथ द वर्ड, हिअर आर सम फनी पीपल. डिड दे मेक यू लाफ? आणि तिने त्या कार्डवरती एक कॅरिकेचर म्हणजे कार्टून काढलेलं होतं. त्याच्यामध्ये मेरी होतो, म्हणजे माझी पत्नी होती, मी होते आणि काही शब्द लिहिले होते. आणि तिने सांगितलं की इथे काही विनोदी लोकं आहेत आणि ते तुम्हाला हसू शकतील का? आय लाफ्ड अ लॉट ॲज वेल. इनसाइड वॉज अ मेसेज, ओ हाऊ आय लव्ह यू बोथ. सो दिस कार्ड इज टू से थँक यू अँड लेट्स होप फॉर द बेस्ट. समहाऊ वी हॅड टू मेक इट. परंतु कार्डमध्ये एक मेसेज होता आणि तो मेसेज होता की मुलगी माझी सांगत होती की आम्ही तुमच्या दोघांवरती मी खूप प्रेम करते आणि म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक रीतीने आपण या संकटाला सामोरे जाणार आहोत आणि मग आम्ही त्याच्यावर या संकटावर विजय करण्याचा आम्ही प्रयत्न करणार होतो. आय चेक्ड अँड रिचेक्ड माय कॅल्क्युलेशन. वी हॅड लॉस्ट आवर मेन कंपास अँड आय वॉज युझिंग स्पेअर विच हॅड नॉट बीन करेक्टेड फॉर मॅग्नेटिक व्हेरिएशन. आता मी पुन्हा माझं रीडिंग चेक करत होतो, अंदाज घेत होतो, समुद्रामध्ये आमची पोझिशन चेक करत होतो. परंतु आमचं जे मेन कंपास होतं ते मी हरवलेलं होतं. परंतु ते दुसरं मी एक दुसरं स्पेअरमध्ये ठेवलेलं होतं. आणखीन एक होतं त्याच्यावर मात्र मॅग्नेटिक त्याचं जे व्हेरिएशन होतं, म्हणजे जो अंदाज आहे, जे रीडिंग आहे ते वेगवेगळं येत होतं. म्हणजे पोझिशन आमची कुठे आहे हे आम्हाला नक्की कळत नव्हतं. आय मेड ऑल अलाउन्स फॉर दिस अँड अनदर एस्टिमेट ऑफ द इन्फ्लुएन्स of the westerly current which flow through this part of the Indian Ocean. आणि म्हणून मी एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे की आमचं जे या हिंद महासागरामध्ये जे नागमोडी आकारासारख्या ज्या लाटा होतात त्याला म्हणतात वेस्टर्ली करंट जो आहे ना, त्याच्यामध्ये मी अंदाज घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होतो. आमची पोझिशन कुठे आहे, आम्हाला त्या आयल आम्स्टरडॅमला जाता येईल का. About 2 p.m. I went on deck and asked Larry to steer a course of 85 degree. If we were lucky, I told him with conviction I did not feel. He expect to see the island at about 5 p.m. आणि मग मी सगळं माझं रीडिंग चेक करून झाल्यानंतर 2 वाजता दुपारच्या वेळेला मी डेकवरती गेलो आणि लॅरी जे टेक्निशियन होते ना, 2 बरोबर आणलेले होते, ते तज्ज्ञ व्यक्ती होते, समुद्रामध्ये प्रवास केलेले लॅरी त्यापैकी एक. त्यांना सांगितलं की आपलं जहाज जे आहे ते 185 डिग्रीमध्ये फिरव आणि त्याचा जर आपण लकी ठरलो तर कन्व्हिक्शन म्हणजे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, आत्मविश्वासाने मी सांगितलं आपण लकी असू तर कदाचित आपण त्या आयलँडवरती संध्याकाळी 5 वाजता पोहोचू शकेल. Then with a heavy heart I went below, climbed on my bunk and amazingly dozed off. आणि नंतर मी जड अंतकरणाने मी खाली गेलो आणि माझं जे काही बंक होतं, बंक म्हणजे माझ्या बेडवरती जाऊन मी तिथे झोपलो. dozed off, went to sleep. When I woke it was 6 p.m. and growing dark. आय न्यू वी मस्ट हॅव मिस्ड द आयलँड. मी ज्यावेळेस जागा झालो त्यावेळेस 6 वाजलेले होते आणि आता मला कळून चुकलेलं होतं की आम्ही ज्या आयलँडवरती जाणार होतो, आयल आम्स्टरडॅमवरती, ते आम्ही नक्की चुकीच्या ठिकाणी चाललेलो आहोत. विथ द सेल वी हॅड लेफ्ट वी कुडंट होप टू बीट बॅक इन टू द वेस्टर्ली आयलँड. आणि ज्यावेळेस आम्ही ते सोडलं होतं आणि आम्ही इंडियन ओशनमध्ये होतो, आम्हाला अशी अपेक्षा बिलकुलही राहिलेली नव्हती की आम्ही ज्या काही लाटा येतात किंवा ज्या आमचा मार्ग आहे तो बरोबर आहे की नाही. ॲट दॅट मोमेंट अ टसल्ड हेड ॲपियर्ड माय बंक. कॅन आय हॅव अ हग? जोनाथन आस्क्ड. सू वॉज राईट बिहाइंड मी. आणि थोड्या वेळाने टसल हेड म्हणजे डिसअरेंज्ड करणे हेअर, आणि माझे जे हेअर आहेत ते असे थोडे हलवलेले आहेत. मागं मी पाहिलं तर जोनाथन होता आणि तिच्या पाठीमागे सू पण होती, माझी मुलगी.
वाय ॲम आय गेटिंग अ हग नाव, आय आस्क. का बरं मी तुला भेटावं, मी विचारलं. बिकॉज यू आर द बेस्ट डॅडी इन द होल वर्ल्ड अँड द बेस्ट कॅप्टन, माय सन रिप्लाइड. आणि म्हणाला की तुम्ही अगदी जगातले सर्वोत्कृष्ट पापा आहेत आणि सर्वोत्कृष्ट कॅप्टन आहात जहाजाचे. माझा मुलगा म्हणाला, नॉट टुडे जॉन, आय एम अफ्रेड. आणि मी म्हटलो, मला भीती वाटली. मी म्हणलो नाही, आज नाही. वाय, यू मस्ट बी, सेड सू इन द मॅटर ऑफ फॅक्ट व्हॉइस. यू फाउंड द आयलँड, यू फाउंड द आयलँड. आणि मग सूने सांगितलं की तुम्ही आहात जगातले एक सर्वोत्कृष्ट डॅडी आहात, चांगले जहाज चालवणारे आहात, कॅप्टन आहात. आणि सू म्हणाली की आता आपण तुम्ही जो आयलँड आहे तो शोधलेला आहे. व्हॉट, आय शाउटेड. आणि मग मी म्हणलो काय, जोराने मी ओरडलो. इट्स आर आउट देअर इन फ्रंट ऑफ अस, दे कोरस्ट ॲज बिग ॲज बॅटलशिप. आणि मग म्हटले हे पहा आपल्या समोरच आहे, हे जे बेट आहे आयल ॲम्स्टरडॅम आपल्या समोरच आहेत. आम्ही जोराने एक सुरात ओरडलो सगळे, जसं काय आपण युद्धामध्ये ओरडतात. आय रश्ड ऑन द डेक अँड गेज्ड विथ रिलीफ ॲट द स्टार्क आउटलाईन ला आयल ॲम्स्टरडॅम. आणि मी डेकवरती वरच्या बाजूला पळत गेलो तर मला मोठ्या प्रमाणात आराम हा मिळालेला आहे. इट वॉज ओनली अ बिग piece of a volcanic rock with a little vegetation, the most beautiful island in the world. आणि हा जो आयलंड होता जिथे व्हेजिटेशन अतिशय कमी आहे, लॅक ऑफ व्हेजिटेशन आहे, भाजीपाला म्हणून या वनस्पती अतिशय कमी आहेत. आणि हा जो आहे हा ज्वालामुखीमुळे तयार झालेला असा मोठा रॉक त्यांना दिसलेला आहे, बेट जे दिसलेलं आहे, अतिशय जगातलं सुंदर जे आयलँड आहे ते आम्हाला तिथे पाहायला मिळालं. We anchored offshore of the night, and next morning all 28 inhabitants of the island cheered as they helped us ashore. Ashore म्हणजे समुद्रकिनारा, ऑफशोर म्हणजे काय, टू मूव द शिप टू द सी बॉटम, समुद्रापासून थोडंसं दूर, बरोबर आहे. अँकर्ड मीन्स टू मूव द शिप, आम्ही शिप हलवलेला आहे आणि सीच्या समुद्राच्या किनारी थोडेसे आम्ही त्या रात्री आलो. आणि दुसऱ्या दिवशी जे 28 समुद्राच्या ठिकाणी राहणारे जे लोक होते आयलँडमध्ये, त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा दिली, इन्स्पिरेशन दिलं, ओके. आणि त्यांनी आम्हाला मदतही केली त्या समुद्रकिनारी. विथ लँड अंडर माय फीट अगेन माय थॉट वेअर फुल ऑफ लॅरी अँड हबार, cheerful and optimistic under the direst stress, and Mary who stayed at the wheel for all those crucial hours. आणि मला आता सगळे क्षण आठवलेले आहेत कशा पद्धतीने लॅरी, हार्बी यांनी मला अतिशय आशावादी ते राहिले. त्याचबरोबर मेरी माझ्या वाईफने स्टेअरिंग होल्ड केलं, धरून ठेवलं, व्हील हातामध्ये ठेवलं, म्हणजे स्टेअरिंग तिने बोट चालवली. Most of all, I thought of 7-year-old girl who did not want to worry about a head injury. We subsequently took 6 minor operations to remove a recurring blood clot between skin and skull, and a 6-year-old boy who was not afraid to die. आणि नंतर मला सगळ्या ह्या आठवणी येऊ लागल्या की माझी पत्नी लॅरी, हार्बी यांनी कशी मदत केलेली आहे. माझ्या मुलीलाही किती मोठ्या प्रमाणात इंजुरी झाल्या होत्या, तिने त्याचीही काळजी केली नाही. त्याच्यानंतर ते 6 ऑपरेशनने ते जे काही सूज आलेली होती, जे काही गाठी आल्या होत्या त्या रक्ताच्या, त्या गाठी काढलेल्या आहेत, जे स्किनला आणि स्कलला तिच्या झालेल्या होत्या. माझा लहान मुलगा जो आहे 6 वर्षाचा आणि तोही मृत्यूला भिलेला नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला आता आठवू लागल्या होत्या. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ, do like, share and subscribe the channel Avinash Pauri EMRS. Thank you.